आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आई, मी येते. सई, डबा घेतलास? अगं ओट्यावरच राहिला, थांब मी घेऊन सई, सकाळपासून बघती काय झालंय? डबा विसरला, हेल्मेट पण विसरत होतीस. थांब आणते मी. सई, हा काय झालंय तुला? मला कुठे काय? असं का विचारतोयस? तुला होणारा त्रास तू स्वतःच्या तोंडाने कधीच सांगणार नाहीस, पण तुझ्या मनात जी घालमेल चालली आहे ना ती कळतीये मला. खर तर मामाचं कर्तव्य असतं की भाचीला मांडवापर्यंत घेऊन जायचं, पण इथं तुझं लग्न ठरवायला लोक घरी येऊन सुद्धा मी तुझं लग्न नाही ठरवू शकलो. मामा, हे बघ, जे झालंय ना त्याचा दोष स्वतःला नको देऊस. तसं नाही सई, पण माझ्या सुद्धा मनामध्ये खंत आहे. माझी रात्रीची झोप उडाली आहे. मला माहितीये जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं, पण झालेली चूक आपण सुधारू शकतो ना. मी काय म्हणतो, तू तेव्हा जागीरदारांना सगळं खरं काय ते सांगून टाक. पुढं काय होईल ना ते आपण नंतर बघूयात ना. काय नाही मामा, मी आईला शपथ दिली आणि आईला दिलेला शब्द मी नाही मोडणार. हे बघ सई, हे शपथ वचन वगैरे ह्यानी जर का कोणाचं भलं होत असेल ना तर जरूर पाळाव्यात. अगं पण त्यांनी जर का इतरांना त्रास होत असेल ना तर त्या मोडून टाकाव्यात. हे बघ, ऐक माझं, तू सगळं खरं काय ते सांग. त्यांनी काय होईल, खूप लोकांचं भलं होणार आहे. तेव्हा जागीरदार सुरक्षित राहतील. तू, ताई, वरुण, तुम्हाला आनंद होईल. या मामीचा आणि अंजलीचा तुला होणारा त्रास तरी वाचेल. त्यांच्यामुळे जे काही पाप माझ्या डोक्यावर आले ना ते माझ्या डोक्यावरचं ओझही उतरेल. मग तू जरा विचार कर आणि देवांशना खरं काय ते सांगून टाक. नाही मामा, गोष्टी आता माझ्या हातात नाही राहिलेल्या. येते मी. सई, सई ऐक ना. सई, सई, अगं मधू ऐकणार नाही ती. मला दिलेलं वचन मोडणार नाही ती. आणि ताई, पण ती माझं ऐकणार नाही. तुझं तर ऐकू शकते ना. तू समजाव ना तिला. मधू, जे घडायचं होतं ते घडून गेलं. आपण आता स्वीकारायला हवं ते. आणि उगाच अंजलीला कळलं तर जीवाचं बरं वाईट करून घेईल. त्यापेक्षा सुखासुखी जे चाललंय ना ते चालू दे. ताई, हे बघ, अगं तुलाही माहितीये की देवांश आणि सईची गाठ देवानच बांधली आहे. पण आता बघतोय ना तोच, काय घडलंय ते बघितलंय त्यानं सगळं. आणि तू काय म्हणत होता, जागीरदारांना सगळं सांगायचं. काय सांगायचं आपण? पत्रिकेतली मुलगी आणि तुम्ही प्रत्यक्ष बघायला आलेली मुलगी वेगळी होती म्हणून. आणि त्यांनी जर विचारलं तुम्ही त्याच दिवशी आम्हाला का नाही सांगितलं तर काय सांगणार आपण? काय उत्तर देणार आपण? मधू, खोटे ठरवत आपण. हे बघ, आता आपण काही करू शकत नाही. आपले हात दगडाखाली आहेत. गुड मॉर्निंग गाईज. काय कसलं डिस्कशन सुरू आहे? माझ्या वेडिंगचं का? नाही, करत नसाल ना तर तुम्ही ते करा. कारण आता जगात सगळ्यात इम्पॉर्टंट, आपल्या घरात सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे. आणि तुम्हाला आठवतंय ना गुरुजींनी काय सांगितलंय की हे वेडिंग ASAP झालं पाहिजे. सो आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि कामं खूप आहेत. शॉपिंग करायचे, हॉल बुक करायचा, डेट फिक्स करायचे. आणि पॉप्स, तुम्ही ना एक काम करा,
तुम्ही मस्त शेरवानी घाला माझ्या लग्नात. त्यांच्या साईडचे जरा कसे रिच लोक आहेत ना, त्यांच्या समोर आपण पण एकदम टिपटॉप दिसायला पाहिजे काय. त्यांच्या बाजूने वेडिंग ग्रँड होणारच आहे, पण आपल्या बाजूने पण काही कमी पडायला नको. म्हणजे देवांचे सगळे बिझनेसमॅन फ्रेंड्स, ऑन्थ्रोपॉन्थ्रोस हे सगळे येणार ना वेडिंगला. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी माझ्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना पण इन्व्हाइट केलंय. माझं आणि देवचं लग्न कसं एकदम ग्रँड झालं पाहिजे. एसी वेट्स देव डडडम डश. आत्या ऐक ना, तू सईला सांग ना की माझ्या लग्नाच्या आधी ना प्लीज माझ्या मॉमचं सगळं कर्ज फेड. म्हणजे पॉप्सला पण जरा मदत होईल ना, लग्नामध्ये त्यांच्यावर पण जास्त प्रेशर नाही येणार. चालेल ना? अचानक बापाची काळजी कशी काय वाटायला लागली तुला? सध्या मला फक्त माझ्या लग्नाची काळजी आहे. बरं चला मी निघते, मला ना खूप काम आहे. शॉपिंग करायचे सांगू ना. हॅलो. हा आकांक्षा बोल. अगं काही नाही, शाळेत चाललं होतं. तसं काही नाहीये ग. चालेल, भेटूयात आपण. कोणाशी बोलते? मी करते तुला फोन नंतर. बाय. कोणाशी बोलतेय म्हणजे? मैत्रिणीशी बोलतेय. नाही, मला वाटलं माझ्या फ्युचर हस्बंडशी बोलतेस की काय. ऐक ना, या व्यतिरिक्त मला दुसरीही कामं असतात. सई, काल मी बघितली तुला किती कामं असतात. तुला रेस्टॉरंटमध्ये जायचं असतं, आईस्क्रीम खायचं असतं, शर्टवरचं आईस्क्रीम पुसत पुसत गुलू गुलू गप्पा मारायच्या असतात, हो ना? अंजली, मी तुला कालच सांगितलंय ना की आम्ही अचानक भेटलो होतो म्हणून. मग तरी पुन्हा पुन्हा का सारखा तोच प्रश्न विचारतेस? हे बघ, माझं तसं काहीच इंटेन्शन नव्हतं. नाही, तसं तू इंटेन्शन ठेवू पण नकोस. तुला नाही कळलं ना तरी मी आहे ना, मी तुला रिपीट सांगत राहीन. जोपर्यंत तुझ्या डोक्यात फिट बसत नाही ना तोपर्यंत सांगत राहीन की माझं आणि देवांचं लग्न ठरलंय. तू काही नाही करू शकत आता. आता तुला काही करायचंच असेल तर तू माझ्या लग्नात मस्त करवली बनून मिरव, तेवढं मी तुला करू देईन. बावळट आहे. हे काय चाललंय तुझं? काय चाललंय? जी गोष्ट तू मला 10 वेळा सांगतेस तीच गोष्ट तुझ्याच डोक्यात शिरलेली नाहीये. म्हणजे देवाण सरांशी लग्न जमलंय ना तुझं, मग तरीही या मूर्खासोबत का बोलतेस?